श्री गुरुचरित्र अध्याय 18। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जया सिद्धमुनी तू तारक भवानी, सुधारस आमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा। गुरुचरित्र कामधेनू ऐकताना धाये, माझे मन कांक्षित होते अंतःकरण कथामृत ऐकावया। ध्यान लागले श्री गुरुचरणी, तृप्ती नवे अंतःकरणी कथामृत संजीवनी अनेक निरोपावे दातारा। येणे परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी, माथा लावून चरणासी कृपा भाकी तये वेळी। शिष्य वचन ऐकोनी संतोषला सिद्ध मुनी, सांगत असे विस्तारोनी ऐका श्रोते एकचित्ते। ऐक शिष्या शिकामणी धन्य धन्य तुझी वाणी, तुझी भक्ती श्री गुरुचरणी तल्लीन झाली परियेसा। तुझ करिता आम्हासी चेतन जाहले परियेसी, गुरुचरित्र अंधतेसी स्मरण झाले अवधारी। भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते। क्वचित काळ ते स्थानी श्री गुरु होते गौपेनी, प्रकट झाले म्हणोनी पुढे निघाले परियेसा। वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गोले गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया। पुढे कृष्णा तटाकांत श्री गुरु तीर्थे पावन करीत, पंचगंगमा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे। अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे विमुक्त काशीपुर, प्रयाग समान तीर्थ थोर म्हणून राहिले परियेसा। कुरवपुर ग्राम गहन कुरुक्षेत्र तोची जाण, पंचगंगा संगम कृष्णा अत्योत्तम परियेसा। कुरुक्षेत्री जितके पुण्य त्याहूनी अधिक असे जाण, तीर्थे असती अगण्य म्हणून राहिले श्री गुरु। पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर, पाच नामे आहेत थोर सांगेन ऐका एकचित्ते। शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा ऐसे ख्याती महापातक संवारी। ऐसे प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या संगा, प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर। अमरापूर म्हणजे ग्राम स्थान असे अनुपम्य, जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर। वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाना कल्पतरू, देव असे अमरेश्वर त्या संगमा षटकुळी। जैसे वाराणसी पुरी गंगा भागीरथी तीरी, पंचनदी संगम थोरी तत्समान परियेसा। अमरेश्वर सन्निधानी आहेत 64 योगिनी, शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा। अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे, पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाणा। प्रयागी करिता मागस्नान जे पुण्य होय साधन, सद्गुण होय तयाहून एक स्नाने परियेसा। सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात, अमरेश्वर परब्रह्म वस्तू त्या स्थानी वास असे। या कारणे तिये स्थानी कोटी तीर्थ असती निर्गुणी, वाये गंगो दक्षिणी वेणी सहित निरंतर। अमित तीर्थे त्या स्थानी सांगता विस्तार पुराणी, अष्टतीर्थ ख्याती जिन तया कृष्ण तटाकात। उत्तर दिसी असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा, शुक्लतीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पाप दूर। वौदुंबर सन्मुखेसी तिन्ही तीर्थे परियेसी, एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर। पाप विनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ, अमरेश्वर सन्निधात अनुपम्य असे भूमंडळी। पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात, शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटी तीर्थ परियेसा। तीर्थे असती अपरंपार सांगता असे विस्तार, या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे। कृष्णा वेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवणी, सप्तनदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्याची। ब्रह्महत्यादी महापातके
जवळणी जाते स्नाने एके, ऐसे सिद्ध स्थान निके, सकाळाभिष्ट होय तेथे. काय सांगू त्याची महिमा, अनेक द्यावया नाही उपमा. दर्शन माते होती काम्या, स्नान फळ काय वर्णू. साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदंबरू, गौप्य होऊन अगोचरू, राहिले श्री गुरु त्या स्थानी. भक्तजन तारणात होणार असे ख्यात, राहिले तेथे श्री गुरुनाथ, म्हणून प्रगट झाले जाना. असता पुढे वर्तमानी, भिक्षा कराव्या प्रतिदिनी. अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा, तया ग्रामी द्विजयेक असे वेदभ्यासक. त्याची भार्या पती सेवक, पतिव्रत शिरोमणी. सुक्षीण असे तो ब्राह्मण, शुक्ल भिक्षा करी आपण. कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने. तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत, शेंगा निघती नित्य बहुत, त्याने उदरपूर्ती करी. एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरोन मिळे परियेसी, तया शेंगा ते राधुनी हर्षी, दिवसक्रमी येणे परी. ऐसा तो ब्राह्मण दरिद्री, याच कारणे उदर भरी. पंचमहायज्ञ कुसरी, अतिथी पूजी भक्तीने. वर्तता श्री गुरु एके दिवसी, तया विप्र मंदिरासी, गेले आपण भिक्षेसी, नेरे विप्रे भक्तीने. भक्तिपूर्वक श्री गुरुसी, पूजा करी तो षोडशी. एवढे शेंगा बहुवसी, गेली होती पत्रशाखा. भिक्षा करून ब्राह्मणासी, आश्वासिती गुरु संतोषी. गेले तुझे दरिद्र दोषी, म्हणून निगती तयेवेळी. तया विप्राचे ग्रहात, जो का होता वेल उन्नत. घेवडा नाम विख्यात, अंगण सर्व विष्टिल असे. तया वेलाचे झाड मूळ, श्री गुरुमूर्ती छेदिती तात्काळ. टाकून देती परिबळे, गेले आपण संगमासी. विप्रवनिता तयेवेळी, दुःख करीती पुत्र सकळी. म्हणती पाहावं दैवबळी, कैसे अदृष्ट आपुले. आम्ही तया यतीश्वरासी, काय उपद्रव केला त्यासी. अमुचा ग्रास छेदून कैसी, टाकोने दिला भूमीवरी. ऐसे परी ते नारी, दुःख करी नाना परी. पुरुष तिचा कोप करी, म्हणे प्रारब्ध प्रमाण. म्हणे स्त्रियेशी तयेवेळी, जे जे होना जया काळी. निर्माण करी चंद्रमौळी, तया आदिन विश्वजान. विश्वव्यापक नारायण, उत्पत्ती स्थिती लया कारण. पिपीलिकादी स्थूळ जीवन, समस्ताहार पूर्वितसे. आयुरत्न प्रयच्छत्ती, ऐसे बोले वेदश्रुती. पंचानन हार असती, केवी करी प्रत्ययी. 84 लक्ष जीवराशी, स्थूल सूक्ष्म समस्तांसी. निर्माण केले हारासी, मग उत्पत्ती तदनंतरे. रंकरायासी एकदृष्टी, करोनी निक्षेपण. सकृतात्वा दुष्कृत जाण, आपुले आपणाची भोगणे. पुढिल्यावरी काय बोल, आपुले दैव असतावणे. पुढिल्या बोलती मूर्खपणे, जे पेरिले तोची भक्षणे. कवनापरी बोल सांगे, बोल ठेविसी यतीश्वरासी. आपले आजो न विचारिसी, ग्रास हरितला मनसी. अविद्यासागरी बुडोनी, तो तारका अम्मासी. म्हणून याला भिक्षेसी, नेले अमुचे दरिद्र दोषी. तोशी तारेला अमुते, येणे परी स्त्रियेसी. संभाषी विप्र परियेसी, काढोनी वेल शाकेसी. टाकीत झाला गंगेत, तया वेलाचे मूळ थोरी. जे का होते आपले द्वारी, काढू म्हणते द्विजवरी. खनिता झाला तयावेळी, काढिता वेल मुळासी. लादला कुंभे निगानेसी, आनंद झाला बहुवसी. घेऊन गेला घरात, म्हणते नवला काय वर्तले. यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले, म्हणून या वेला छेदिले. निदान लादले आम्हासी. नर नव्हे तो योगीश्वर, होईल ईश्वरी अवतार. आम्हा भेटला दैन्यहर, म्हणते चला दर्शनासी. जाऊन संगमा श्री गुरुसी, पूजा करीती बहुवसी. वृत्तांत सांगते तयासी, तयेवेळी परियेसा. श्री गुरु म्हणते तयासी, तुम्ही न सांगणे कवनासी. प्रगट करिता अम्मासी, नसेल लक्ष्मी तुमचे घरी. ऐसे परी तया द्विजासी, सांगे श्री गुरु परियेसी. अखंड लक्ष्मी तुमचे वंशी, पुत्रपौती नांदाल. ऐसावर लाधोन गेली वनिता तो ब्राह्मण. श्री गुरुकृपा ऐसी जाण, दर्शन मात्रे दैन हरे. ज्यासी होय श्री गुरुकृपा, त्यासी कैसे दैन पाप. कल्पवृक्ष आश्रय करिता बापा, दैन कैचे तया घरी. दैव उना असेल जो नरू,
त्याने आश्रयावा श्री गुरु, तोची उतरेल पैल पारू, पूज्य होय सकळे अंकाई. जो कोण भजेल श्री गुरु, त्यासी लादेल य परू, अखंड लक्ष्मी त्याचे घरी, अष्टेश्वर्य नांदती. सिद्ध मने नामधारकासी, श्री गुरुमा असे ऐसी, भजावे तुम्ही मनोमानसी, कामधेनू तुझ्या घरी. गंगाधराचा कुमार, सांगे श्री गुरु चरित्र विस्तार, पुढील कथामृतसार, ऐका श्रोते एकचित्ते. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वती तुपाख्याने सिद्ध नामधारक संवादे. अमरापर महिमान द्विज दैन्यहरण, नाम अष्टोदशाय संपूर्ण. श्री गुरुदेव दत्त.